नमस्कार. पुणे प्राईम न्यूज 24मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आंबेगाव तालुक्यातील थोरंदळे या गावात आज एक दुःखद घटना समोर आलेली आहे. चोरीच्या उद्देशात आलेल्या चोरट्यांच्या मारहाणीमध्ये दामोदर जयराम मिंडे यांचं दुःखद निधन झालेलं समोर आलं आहे. तर आता काय घटना घडली आहे? घटना म्हणजे चोरीच्या उद्देशाने मारहाण झालेली आहे चुलत्यांना आणि त्यात त्यांचा मृत्यू झालेला आहे. आपल्या चुलत्यांचं नाव? दामोदर जयराम मिंडे. साधारण ही घटना किती तारखेला घडली? ही एक अंदाजे 29 तारखेला रात्री 11 नंतर घडली. या घटनेत काही चोरीला गेल्याचं कळलं आहे का? चोरीला एक थोडं कॅश त्यांच्याजवळ असलेली, मोबाईल गेला आहे आणि बोटात एक अंगठी असायची. म्हणजे किरकोळ त्यांचे एकट्याचे दागिने होते, तेवढे गेलेले दिसत आहेत. पोलीस इन्व्हेस्टिगेशनमध्ये तुम्हाला काय काय माहिती मिळाली? पोलिसांनी आता सर्व ठसे घेतलेत. बाकीच्या गोष्टी काय काय कुठं पडलं आहे काय होत ते सर्व त्यांनी पाहिले आणि मारहाण कशाने झाली काय ते शोधाशोध चालू होती त्यांची. त्यांचे परिवार इथं राहिला होता का बाहेर गावी राहिला? नाही, मुलं दोन्ही पण बाहेर राहत होती आणि मुलींची लग्न झालेली आहे, त्याच्यामुळे ते एकटेच राहत होते. ते एकटेच राहायचे काही? हो, एकटेच राहायचे. मुलांकडे जाऊन येऊन असायचे. आणि गावात सप्त्याचा कार्यक्रम चालू आहे त्याच्यामुळं आणि मंदिराचं काम चालू आहे, तिथं सहभाग असायचा त्यांचा. फक्त झोपण्यापुरतं ते घरी यायचे, बाकी पूर्ण वेळ ते गावासाठी देत होते. साधारण माहितीनुसार आम्हाला असं कळलं की कांदा लावता हो ते बाहेरून लोक आलेले आहेत. हो, 100%. कारण अंदाज तर तोच दिसतोय. कारण 3 ठिकाणी चोरी झाली त्याच रात्री आणि 3ही ठिकाणी सेम कंडिशन दिसते का ज्या घरात एकटा माणूस राहतोय. इथं चुलते एकटे राहत होते, इथं विलास नारायण टेमगिरे म्हणून ते चुलते आहेत, ते घरात एकटेच होते. त्या घरावरती पण त्यांनी हे केलं आहे आणि तिकडं त्या एका बंगल्यावरती केलं, तिथं एक आजी एकटी राहत होती. म्हणजे साधारणपणे त्यांनी एकटा आणि म्हणजे सेपरेट माणूस राहणाऱ्या माणसावरती टार्गेट करून त्यांनी चोऱ्या केल्या. करून हे सगळ्या गोष्टी घडत आहेत. हो, 100% हे ना पहिलं पाहिलेलं असणार. कारण त्यांना कसं माहिती आहे, त्या मळ्यामध्ये 10-12 घरं आहेत, बाकी घरांमध्ये भरपूर लोक राहतात, पण ज्या घरांमध्ये एकटा माणूस राहतो तेच घर टार्गेट केलं आहे. म्हणजे याचा अर्थ त्यांनी हे पूर्ण आधी रेकी करून केलेलं आहे. पोलिसांचे राऊंड होतात काय पट्ट्यात रात्री? नाही, पोलीस कसं थोडा जंगलाच्या बाजूला एरिया मळा असल्यामुळं पोलिसांचा राऊंड ह्या बाजूला होत नाही. आणि पाठीमागच्या वर्षी पण सेम घटना झाली. बाजूलाच आजी आजोबा राहतात, 9 वाजता त्यांच्या गळ्याला येऊन सुरी लावून चोरी केली होती. पण पोलीस तपासात ते नंतर निष्पन्न झालं आणि चोर वगैरे सापडले होते. पण गावात आता आक्रोशाचं वातावरण आहे. हो, खूप. तुम्ही प्रशासनाकडे काय मागणी करणार? आमची मागणी एवढीच आहे का बाबा लवकरात लवकर कोण लोक आहेत यांना पकडून यांना शिक्षा झाली पाहिजे आणि एक आम्हाला थोडी शाश्वती भेटली पाहिजे का बाबा पुन्हा इथं होणार नाही. आणि एक थोडं संरक्षण कसं भेटेल या हिशोबाने थोडा प्रशासनाने काहीतरी ठोस निर्णय घेतला पाहिजे. ओके.